लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 43व्या वार्षिक सभेसाठी आपण सारे एकत्र आलेले आहोत. ज्यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खुमासदार शेतीचा सहकाराचा अनुभव असलेला असं चांगलं मार्गदर्शन, चांगलं भाषण ऐकलं ते आपले राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेबजी पाटील, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होत आहे. ते या बँकेचे तरुण चेअरमन सन्माननीय धीरज भैया, माजी आमदार वैजनाथरावजी शिंदे, साखर संघाचे संचालक आणि रेणाचे माजी चेअरमन आबासाहेबजी पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीशजी बावणे, बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोकराव पाटील निलंगेकरजी, दुसरे संचालक अशोकराव गोविंदपूरकरजी, रेणाचे चेअरमन अनंतराव देशमुख, मांजराचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन श्यामजी भोसले, श्री प्रवीण पाटील, श्री विजय देशमुख, श्री सचिन पाटील, माजी चेअरमन विजयकुमार पाटील, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, या बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रमोद जाधव, बँकेचे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय संचालक, कार्यकारी संचालक श्री हनुमंतराव जाधव, बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व गटसचिव, सर्व चेअरमन आणि बँकेवर प्रेम करणारे आपण सर्व मान्यवर, अत्यंत खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ही बँकेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. हा आठवडाच सर्वसाधारण सभेचा आहे. 15 ऑगस्टला विलास सहकारी कारखान्याची बैठक झाली. काल 18 तारखेला विकासरत्न विलासराव देशमुख कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली. आज 20 ऑगस्टला या जिल्ह्याची महत्त्वाची बँक, शिखर बँक ज्याला म्हणू आपण, त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची या ठिकाणी सभा संपन्न होत आहे. एखाद्या मंगल कार्यासाठी, एखाद्या लग्नासाठी आपण जावं उत्साहाने, आपली हाजरी लागली पाहिजे, आपला अक्षदा आशीर्वादाचा पडला पाहिजे, या भावनेतनं आपण सारेजण या सभा मंडपामध्ये या ठिकाणी बसलेले आहात. आणि आपण सर्वांनी, या सर्व आमच्या तरुण सहकार्याने ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये, आता कारण ही टर्म आता संपत आल्यामुळे या टर्मची ही शेवटची सर्वसाधारण सभा आहे, ज्याचा कामाचा लेखाजोखा आणि अहवाल आपल्यासमोर आमच्या सगळ्या संचालक मंडळांनी, खास करून बँकेचे चेअरमन धीरज भैया यांनी आपल्यासमोर मांडला. आणि एक उत्तुंग अशा प्रकारची विकासाची भरारी या बँकेने खरं म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये घेतलेली आहे. 1987ला मी आणि सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब त्या संचालक मंडळामध्ये या बँकेचे संचालक म्हणून आलो आणि तिथनं ती सुरुवात झाली. पुनर्वसनामध्ये असलेली बँक आज साधारणपणे 40 वर्षामध्ये राज्यातलीच नव्हे तर देशातली नंबर 1ची बँक म्हणून तुमची लातूर बँक या ठिकाणी नावारूपाला आलेली. आणि हे सगळ्या करण्याच्यामध्ये या जिल्ह्याला लाभलेलं नेतृत्व आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब असतील, आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या कार्यपद्धतीने त्यांनी जी दिशा दाखवली त्या दिशेनं वाटचाल करत या बँकेने ही सगळी प्रगती केलेली आहे.
हा एक विकास झालेला आहे. ही बँक केवळ संचालक मंडळाची नाही आहे, केवळ ठेवीदाराची नाही आहे, केवळ अधिकाऱ्याची नाही आहे, केवळ गटसचिवाची नाही, तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लाखो शेतकऱ्याचं, त्या गावचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तुम्ही सर्व चेअरमनचं, आणि म्हणजे लाखो लोकांच्या प्रपंचाशी, त्याच्या शेतीच्या व्यवसायाशी निगडीत असलेली अशा प्रकारची ही संस्था आहे. आणि या संस्थेची प्रगती म्हणजे तुमच्या शेतीची प्रगती, या संस्थेची प्रगती म्हणजे तुमच्या प्रपंचाची प्रगती. या पद्धतीचं नातं आपण गेल्या काही वर्षामध्ये निर्माण करू शकलेले आहोत. आणि म्हणून हे आगळे वेगळेपण जपण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे. खरं म्हणजे कोणत्या कोणत्या योजना राबवल्या त्या सगळ्या माझ्या अगोदरच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरती परत मी भाष्य करायचं ठरवलं तर आपला अधिक वेळ घेतल्यासारखं होणार आहे, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी मी बोलणार नाही. केवळ शेतीला पीक कर्ज देऊन आम्ही थांबलेले नव्हत. ज्या कारखान्यांना आम्ही या बँकेच्या माध्यमातून कर्ज देतो ते तुमच्या मालकीचे कारखाने आहेत, शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने आहेत. ते सुद्धा राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पहिलं येण्याचं काम सुद्धा याच जिल्ह्यातल्या कारखान्याने केलेलं आहे. त्याचा एक प्रतिनिधी म्हणून माझाही सत्कार या ठिकाणी आपण केलेला आहे. हार्वेस्टरच्या माध्यमातून शेती, त्याबद्दल सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं कशा प्रकारचे त्याचे फायदे आहेत आणि उपयोग आहे म्हणून. आणि म्हणून या जिल्ह्याला सहकाराच्या आर्थिकदृष्ट्या सर्व बाबतीमध्ये मोठं करण्याचं काम, सक्षम करण्याचं काम, हा खरं म्हणजे आमच्या राजकारणाचा हेतू आहे. राजकारणासाठी राजकारण नव्हे. 40 वर्षाच्या ज्या नेत्यांचं मी या ठिकाणी नावाचा उल्लेख केला, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना ही आम्ही आणि आमची सारी टीम या ठिकाणी जे काम करतो आहोत, या जिल्ह्यातल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालाय का नाही हे तुम्ही आता नुसतं बघितलं पाहिजे असं नव्हे, तर तुम्ही ते आता अनुभवत सुद्धा आहात. हा सगळा मोठा बदल, पश्चिम महाराष्ट्राला टक्कर देण्याइतका बदल हा लातूर जिल्ह्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये झाला आहे. आणि ह्याचं पहिली महत्त्वाची संस्था जर कुठली असेल तर लातूरची ही 7 मजली जिल्हा मध्यवर्ती बँक. या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत. ही बँक आता तुमच्या घरापर्यंत जाऊन पोचलेली आहे, तुमच्या चुलीपर्यंत जाऊन पोचलेली आहे, तुमच्या बांधावर तर यापूर्वीच ती गेलेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या सुखदुःख आणि स्वप्न चुलीपर्यंत अशा अर्थाने म्हणालो की घरातली आमची मुलगी, तिच्या लग्नात जर काही आमच्या लहान शेतकऱ्याला जर आर्थिक अडचणी येत असेल तर शुभमंगल सारखी योजना आहे. मुलगा किंवा मुलगी शिकून मोठी झाली, तिला उच्च शिक्षण घ्यायचं, परदेशामध्ये जायचं, तर त्याच्या शिक्षणासाठी सुद्धा सरळ हाताने कर्ज देण्याची भूमिका, नियम शिथिल करून, नियम मोडून नव्हे, नियम शिथिल करून त्यांना मदत करण्याचं, सहकार करण्याचं काम या माध्यमातून झालं आहे. आणि म्हणून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज या बँकेच्या अर्थसहाय्यावरती परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. ही भूमिका सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट असो, या सगळ्या बाबतीमध्ये ही बँक अग्रेसर राहिलेली आहे. आणि म्हणून ही बँक जपणं हे केवळ संचालक मंडळाचं काम आहे असं नव्हे, तर ही बँक जपणं हे तुमचं सर्वांचं, चेअरमन मंडळीचं, शेतकऱ्याचं, पगारदार जे कर्मचारी आहेत त्यांचं, जे मुलं शिकतायत त्यांचं, जे या बँकेशी संबंधित आहेत, ठेवीदार, या सर्वांनी ही बँक जपली पाहिजे. या पद्धतीचं काम आपण जर करू शकलो तर लातूर जिल्हा केवळ याच बाबतीत नव्हे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये शाहू पॅटर्न आपण निर्माण केला, कारखानदारीच्या बाबतीमध्ये मांजरा पॅटर्न आपण निर्माण केला, आणि बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लातूर जिल्हा मध्यवर्तीचा पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये गाजवून ठेवलेला आहे. हे काम आपण जे सुरुवात केलेली आहे, एक मोठी वाटचाल एका मोठ्या टप्प्यावरती हे आपण या ठिकाणी घेऊन गेलेले आहोत. आम्ही जेवढी बक्षिसं गेल्या 30 वर्षामध्ये किंवा 35 वर्षामध्ये मिळवली, ती एका 5 वर्षामध्ये धीरज भैयाने त्याचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. आणि 5 वर्षात 14 बक्षिसं
अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करू शकलेले आहेत. अर्थात ते मैदान तयार करायचं काम मात्र आम्ही आणि बाबासाहेबांनी केलेलं आहे. ते आल्याबरोबर एवढं चांगलं स्वच्छ मैदान नव्हतं जिथं बॅटिंग सहज करता यावी. झाडं होती, झुडपं होती, खड्डे होते. त्याला साफसूफ करून व्यवस्थित करून सगळ्यात महत्त्वाचं काम या बँकेने जर काय केलं असेल तर आमचे सगळे चेअरमन, आमचे सगळे शेतकरी यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला, एक आत्मविश्वास आम्ही निर्माण केला की आम्ही हे करू शकतो, आम्ही लातूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ शकतो, हा विश्वास निर्माण केला. आणि असा विश्वास ज्या समाजामध्ये येतो तो समाज चांगल्या पद्धतीनं बदल केल्याशिवाय, प्रगती केल्याशिवाय, क्रांती केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो आत्मविश्वास देण्याचं काम सुद्धा केलं. मी धीरजला सांगत होतो आत्ता बसल्यानंतर की मी चेअरमन असताना या बँकेची वसुली केवळ ब वर्ग टिकावा ह्याच्यासाठी 40% ओढून तोडून करायची परिस्थिती होती. पहिला माणूस होतो मी की 60% करू म्हणणारा. सिनियर अधिकारी होते, सगळे म्हणायचे नवीन नवीन जोश आहे, म्हणतायत हो म्हणायला काय हरकत आहे, कसं शक्य आहे वगैरे. स्वतःच्या हाताने मी पत्र लिहिली, ज्यांच्याकडे मोठे थकबाकीदार होते किंवा आपण या बँकेला कर्ज परत करा आणि त्या माध्यमातून बँकेला उभं करा. बाबासाहेब, आम्ही बैलगाडीमध्ये बसून दैठण्याला गेलो. रात्री त्या गावात गेलो तर बत्ती होती, लाईट नव्हती तेव्हा. परवा आम्ही ते शाखेच्या इमारतीच्या उद्घाटनाला गेलो, तेव्हाचे दैठण्याचे चेअरमन मला येऊन भेटले तिथं. आता त्यांचंही वय झालं आमच्यासारखं, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तर बत्त्या बघितल्या, त्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक काठी होती, लठ. म्हणलं हे स्वागत करतायत का काही वेगळाच विचार आहे? ते म्हणले या गावची ही पद्धतच आहे. म्हटले त्या हातात काठी घेऊनच मिरवणुकीमध्ये हे करतात. आणि मग लोकांना असं वाटवायचं की ही कागदोपत्री वसुली आहे. मला आठवतं की तिकडे लासोना भागामध्ये आम्ही गेलो होतो. मी म्हटलं ही आजची जी काही वसुली आहे, त्यांनी सांगितलं की 2 कोटी रुपयाची वसुली आहे, आजूबाजूच्या शाखा आणि याची म्हणून. समोर एक चादर, सोलापुरी चादर असते ना त्या काळामध्ये, ती समोर चादर टाकली आणि 10-10च्या नोटाचे बंडल. तो बंडलचा ढीगच एवढा लागला की व्यासपीठावरच्या माणसाचा चेहरा पुढच्याला दिसेना. सभा संपेपर्यंत त्या नोटा पोती भरून आणलेल्या त्या तिथे ठेवल्या आणि सभा संपल्याच्या नंतर जीपमध्ये घालून मग हेड ऑफिसला घेऊन जिथे जमा करायच्या त्या ठिकाणी केल्या. लोकांना वाटलं हे तोंडी बोलत नाहीत, तर प्रत्यक्षपणे त्याचेसुद्धा फोटो आपल्याकडे उपलब्ध असतील. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. हे सगळं करायला निश्चितपणाने वेळ लागला, पण आज मला खात्री आहे की आज आमच्या लिफ्टमनला जरी तुम्ही विचारलं, जो लिफ्ट खालीवरी करतो त्याला काही बँकेच्या रोजच्या व्यवहाराशी तसा संबंध येत नाही, आणि तो दिवसभर कामात असतो, बँकेत काय चाललं तेही त्याला माहिती नसतं. पण सहज तुम्ही लिफ्टमध्ये गेला, दार बंद झालं, तर त्याला विचारा की बाबा रे यावर्षी या बँकेची वसुली किती होईल, तोही सांगेल की साहेब 90% वर आरामात होईल. हा विश्वास. ठेवीदाराला विचारा, अनेक सिनियर ठेवीदार म्हणतात की जरी दुसऱ्या बँकेमध्ये 0.5%, 0.25% व्याज जास्त मिळत असलं, तर जोपर्यंत हे संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखालचं या बँकेत आहे तोपर्यंत माझी पेन्शन मी जिल्हा बँकेतच ठेवणार, हे एक प्रमाणपत्र या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा विश्वास सार्थक करण्याचं काम खरं म्हणजे या बँकेने केलेलं आहे. आणि हे सगळं तुमच्या सहकार्याशिवाय कधी शक्य झालं नसतं. गाव पातळीवरती काम करणारा आमचा चेअरमन आहे, त्याचं संचालक मंडळ आहे, त्या चेअरमनला मदत करणारा आमचा गट सचिव आहे, आमचा फील्ड ऑफिसर आहे तुमची सगळी प्रकरणं करणारा, आमचे शाखा व्यवस्थापक ग्रामीण भागामध्ये आहेत, त्यांचा तो स्टाफ आहे. ही सगळी साखळी अगदी बँकेच्या MD पर्यंत जाऊन पोहोचते, बँकेच्या व्हाईस चेअरमन आणि चेअरमनपर्यंत जाऊन पोहोचते. ही सगळी साखळी रात्रंदिवस, ज्याचा उल्लेख मागाशी केला की तो करोनासारखा काळ असो, ऐन पावसाळ्यामध्ये दिवाळीमध्ये पैसे आले, साहेब पालकमंत्री आणि मुख्यमंत्री असताना रात्रभर जागून ते पैसे वाटण्याचं काम दिवाळीच्या सणामध्ये सगळ्या शाखा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या त्या ठिकाणी सुरू होत्या. अशी एकमेव महाराष्ट्रातली बँक म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक. आणि न त्याची जात बघितली, न त्याचे किती पक्षीय काय विचारधारा आहे ते न पाहता कसलाही
भेदभाव न करता तो आपला कस्टमर आहे, त्याची जात शेतकऱ्याची आहे आणि म्हणून त्याला मदत करण्याचं काम हे या बँकेच्या संचालक मंडळाने सातत्याने केलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीची वाटचाल करणार आहोत. 10,000पर्यंतचा टप्पा आपण आता गाठत आहोत. धीरज भैयानी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं की पुढचा टप्पा आमचा हा 15,000 कोटी रुपयाचा उलाढाल वाढवण्यापर्यंत राहणार आहे आणि ह्या सगळ्या भूमिका या ठिकाणी करायच्या. मी अधिक बोलणार नाही, बराच वेळ आपण बसलेल्या, पण चेअरमननी काही घोषणा मी कराव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आहे. खरं म्हणजे तो चेअरमनचा अधिकार आहे, चेअरमनने हे सगळं सांगितलं पाहिजे. पण प्रेमापोटी म्हणा किंवा आदरापोटी म्हणा, मला त्यांनी हे काम, गोड काम या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा मी शेतकऱ्यापासून सुरुवात करतो की मला सकाळी एक पत्रकार भेटले औशाचे. त्यांचं असं म्हणणं होतं की आता नवे सभासद काही गावगाव झालेले आहेत, वडिलांची जमिनीचं वाटप केलेलं आहे आणि म्हणून आता नवे सभासद झालेत आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही काही करणार आहात का. तर मी आज आपल्याला सांगू इच्छितो की नवीन जे सभासद गावगावाला झालेले आहेत, खरं म्हणजे आता लगेच आज 20 ऑगस्ट आहे, खरीपाचं पीक वाटप करण्याच्या मुदती संपून गेलेल्या आहेत. कारण पेरणी झाली, आता सोयाबीन काहीचं बऱ्यापैकी वाढलं आहे, काही त्याचं कमी आलं आहे. पण येणाऱ्या जो काही सीझन आमचा सुरू होतो आहे त्या ह्याच्यामध्ये वाटपामध्ये नवे कामं करून त्या सगळ्या नव्या लोकांना कर्ज 0 व्याजदराने देण्याचं काम, त्यांचं जे काही क्षेत्र आहे त्या पद्धतीनं त्या सगळ्या सभासदाला आपण देणार आहोत. जेवढे तुमच्या गावामध्ये सोसायटीच्या अंतर्गत येणारे सभासद असतील त्या सगळ्या सभासदाला आपण त्या माध्यमातून देणार आहोत. दुसरा मुद्दा ज्या शुभमंगल योजनेचा होता, आम्ही आतापर्यंत योजना राबवलेली आहे, त्याला आम्ही 8% व्याजदर त्या ठिकाणी लावतो आहोत. पण आता ही मुलीचं काम आहे आणि म्हणून आम्ही आता असा निर्णय घ्यायचा असं ठरवलं आहे की 0 व्याजदराने आता या मुलीच्या लग्नाच्यासाठी शुभमंगल योजनेमध्ये आम्ही हे त्यांना कर्ज त्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची मर्यादासुद्धा थोडी वाढवता येईल. ही मर्यादा ठरवून 8-10 वर्ष झाली, महागाई वाढली, पण इतकंही अधिक देणार नाही की जावाई मोटरसायकलसाठी रुसून बसेल, नाहीतर म्हणायचे तुम्हाला काय घरून द्यायचं आहे, करा फाईल. हां, तो रुसणार नाही, जावाई रुसणार नाही आणि मुलीच्या वडिलाचं अडणार नाही, ह्याच्यामधला मार्ग काढून त्याचं कार्य होईल, त्याला मदत होईल, अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं. बँक जेव्हा चांगली चालते तेव्हा संचालक मंडळाचं तर महत्त्व आहेच नाही असं नाही, योग्य मार्गदर्शन तर आहे. चेअरमनचं आमच्या सगळ्याचं सहकार्य आहे. मग चेअरमनला आता आपली परंपरा राहिलेली आहे भेटवस्तू देण्याची. मागे काही मोबाईल देऊन झाले, जे काही शक्य आहे ते दिलं. परवा एक चेअरमन आलमाल्याचे मला भेटले होते, तिथं अशी चर्चा करत असताना मला चेअरमन साहेब, त्यांचे एक मित्र पण होते, काय तुम्हाला आता यावर्षी सगळ्याला द्यावं. ते म्हणले आता खिशात ठेवायला 2 मोबाईल झालेत, बसणं गेलेत म्हणले वरच्या खिशामध्ये. तर आता आमच्या ऑफिस चांगलं नवी बांधलंय बऱ्याच लोकांनी, तर तिथं एक मोठा TV तुम्हाला जर देता आला तर काही लोकांना निश्चित बातम्या असतील किंवा अन्य कार्यक्रम असतील शेतीविषयक ते पाहता येतील. आणि म्हणून एक चांगला TV प्रत्येक सोसायटीला, शेतीच्या सोसायटीला देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. ही एक घोषणा मला या निमित्तानं करायची आहे. आता राहिले आमचे कर्मचारी. खरं तर कर्मचाऱ्यांचं जेवढं म्हणून कौतुक करावं तेवढं कमी आहे. अत्यंत पारदर्शकपणाने नव्या जे काही आमच्याकडे आता भरती झालेली आहे त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम होतं आहे. काही 1-2 टेक्निकली अडकले होते, त्यांचाही प्रश्न काल सोडला आहे. त्यामुळे ते 5-6 लोकंसुद्धा आता त्याच्यामध्ये येणार आहेत. ती काही अडचण नाही त्याच्यामध्ये 100%. आणि म्हणून त्याबद्दल बाबासाहेब पाटलांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. जुना GR असा होता की बँकेला रिझर्वेशन नाही आणि म्हणून महाराष्ट्रातून किंवा कुणीही अर्ज करू शकतो. पण बँकेमध्ये जेव्हा इथं काम करायचं असतं तेव्हा बाहेरच्या मुलांना ते परवडत नाही, इथं राहण्याची गैरसोय असते. आणि म्हणून एक शाहू कॉलेजच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये आदरणीय साहेबांनी एक GR काढला होता की जी काही तिथे ॲडमिशन्स होणार आहेत
त्याच्या 70% हे स्थानिकच्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे आणि बाहेरून जिल्ह्यातनं येणारे प्रवेश घेणारे यांना 30% मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्याचा एक आधार घेतला, इंडस्ट्रियल डिपार्टमेंटचा एक आधार घेतला. दोन्हीचं मिळून एक निवेदन सहकार मंत्री महोदयाच्या नावाने आपण तयार केलं. आमच्या काही मित्रांना जाऊन त्यांना भेटायला सांगितलं आणि मला आनंद वाटतो की बाबासाहेब पाटलांनी लगेच त्याला पुढे पाठवून त्याला मान्यता दिली. आणि ही मान्यता सुरुवातीला लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेपुरती होती, पण आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय की जे लातूरमध्ये ठरतंय ते सगळ्या राज्याला लागू होतोय. अशा प्रकारचा दूरदृष्टीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आपण या जिल्ह्यातल्या जवळपास 175 मुलांना, जे काही 70% पास झाले, अधिक मार्काचे 84% मुलगा पहिला आलेला आहे. आणि ही 175वा मुलगा जर खाली जेव्हा येतो तर 63 पॉईंट समथिंग अशा पद्धतीची टक्केवारी या ठिकाणी आलेली. यांचा कुणाचाही वशिला नाही, कुण्याही डायरेक्टरला फारसं काही माहिती नाही आणि मला स्वतःला सुद्धा फारसं काही माहिती नाही. टाटा इन्स्टिट्यूट, टाटाचं नाव आपण ऐकलं नाही, विश्वासार्हता, या मुंबईच्या संस्थेला हे काम दिलं. आणि अत्यंत गुणवान विद्यार्थी, गोरगरिबांची मुलं, एका गावात तर 2-2, 3-3 अशा प्रकारचे लागलेले आहेत. आणि म्हणून अशा गुणवान मुलांना कसल्याही प्रकारचा अनावश्यक कुठला त्रास न होता, कुणाचाही वशिला आणावा लागला नाही, या पद्धतीचं काम झालं आहे. आणि म्हणून त्यांनाही आपण या ठिकाणी जॉईन करून घेतलेलं आहे. शिपायाच्या जागा आपण त्याच्यामध्ये भरतो आहोत. हे सगळं आपण एका नियमाने केलेलं आहे. आणि म्हणून कसलाही कसूर, कसल्याही प्रकारची चूक आमच्याकडनं घडणार नाही याबद्दलची दक्षता आपण घेतलेली आहे. आणि म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांना आपण आता बोनस या ठिकाणी जाहीर करतो आहोत. तर त्याच्यामध्ये आम्ही जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना 20% बोनस आपण या ठिकाणी देतो आहोत. त्यांची मागणी 30% होती, पण त्याच्यामध्ये फोड केली आम्ही, बोनस 20% केला आणि बेसिक याच्यामध्ये जे पगारामध्ये जी वाढ असते ती 10% केली, की जे कायमस्वरूपी त्यांना मिळेल, त्याचा लाभ त्यांना मिळेल अशा पद्धतीचं केलं. आणि काही सिनियर 200 अधिकारी होते, त्यांना तो पुढे आता याचा लाभ बेसिकचा मिळणार नव्हता, तर त्याचा लॉक उठवण्याचं कामसुद्धा आपण या माध्यमातून केलं आहे. राहिले गटसचिव आमचे, त्यांच्याशिवाय तर खरं काहीच काम होऊ शकत नाही. खूप मी धन्यवाद देईन इथल्या गटसचिव संघटनेला की सातत्यानं सहकार्याची भूमिका, कितीही कठीण प्रश्न आला तरी तो सोडवण्याची भूमिका त्या सर्वांची राहिलेली आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा, यांना 20% दिलाय कर्मचाऱ्यांना, पण त्यांना मात्र 25% बोनस आपण या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो आहोत. आणि म्हणून हे सगळं लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होण्याच्या दृष्टिकोनातून होईल. आणि ही बँक आपल्याला खरं म्हणजे खूप पुढे घेऊन जायची आहे, त्याचा अधिक लाभ तुम्हाला द्यायचा आहे. तुमचा प्रपंच सुधारला पाहिजे, तुमच्या चिंता कमी झाल्या पाहिजेत, आर्थिक संसार करत असतानाचं जे ओझं आमच्या शेतकऱ्याच्या खांद्यावरती आहे ते थोडंसं हलकं झालं पाहिजे, त्याला सहज काही करता आलं पाहिजे. आमच्या हातामध्ये फार मोठी राजकीय शक्ती नाही आहे, आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतो आहोत, पण आमच्या हातात काही नाही म्हणून आम्ही रडत बसत नाही. जी काही सत्ता, जी काही ताकद तुम्ही आम्हाला दिली आहे त्याचा पूर्ण वापर हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भल्याच्यासाठी आपण या ठिकाणी करतो आहोत. आपले सगळे साखर कारखाने चांगले चालत आहेत, नफ्यामध्ये आहेत. संत शिरोमणी कारखान्याला सुद्धा नफा झालेला आहे. बंद पडलेला कारखाना आपण सुरू केला, पण ठीक आहे, तरी सुद्धा विरोधक म्हणतात की चौकशी झाली पाहिजे, प्रशासक नेमला पाहिजे, त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावं, त्यांनी ती मागणी करावी, त्याला आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण माझी एवढीच विनंती होती की तुमच्याकडे असलेली एखादी पतसंस्था तरी तुम्ही नीट चालवली तर फार आम्हाला आनंद होईल. तुमच्या दारासमोर ऊसाचे पैसे मिळत नाहीत म्हणून शेतकरी कपडे काढून बसलेत, किमान त्यांना जाऊन भेटा तरी, किंवा मी सांगून लोकांनी तुमच्याकडे बघून त्या कारखान्याला ऊस घातलाय, बाहेरच्या माणसाकडे बघून कोणी ऊस घातलेला नाही, हे प्रश्न सोडवा. आणि ज्यांनी मांजरा कारखान्याला चॅलेंज दिलं होतं की त्याच्यापेक्षा 100 रुपये जास्त भाव देऊ, माझं त्यांना म्हणणं आहे मांजराचं नंतर बघा,
कंचेश्वर एवढा आपलं संत शिरोमणी एवढा जरी भाव तुम्हाला देता आला तरी खूप झालं. अशा प्रकारचं भूमिका आपण मांडली पाहिजे. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण टीकाही रास्त असावी. त्याच्या खालचे कॉमेंट्स बघितले तर काही वेगळंच काय असतं. आणि म्हणून अधिक न बोलताना बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मजबूत राहा. येणारी बँकेची निवडणूक ही संचालक मंडळापुरती नाही आहे, तुमच्या प्रपंचाची निवडणूक आहे. आणि म्हणून कोणी जर काहीतरी तुमच्या संसारामध्ये, तुमच्या शेतीच्या व्यवसायामध्ये काही चुकीचं करण्याचा प्रयत्न करणार असेल, दिशाभूल करणार असेल, तर अशा लोकांना आपण खड्यासारखं वेचून बाजूला ठेवलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. धीरज देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, प्रमोद आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी ही सभा अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित केली. आपलं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं. आपणही एवढ्या मोठ्या संख्येने वेळ काढून उपस्थित राहिलात. बाबासाहेब पाटलांनी योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि म्हणून या सर्वांना या चांगल्या आयोजनाबद्दल धन्यवाद देतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. निश्चितच आपल्या विचाराची वाटचाल आम्ही स्मरण करून पुढील वाटचाल करू. यानंतर शेवटचा आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रमोद जाधव साहेब उपाध्यक्ष करतील. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मी आपले सर्व पत्रकार बंधू आणि लातूर जिल्ह्यातील सर्व चेअरमन बंधूंना आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की आदरणीय साहेब, या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्यांच्या कारकिर्दीत जे की 16 बक्षीस आणि सतत 4 वर्ष बँक, 5 वर्ष 100 कोटीच्या वर राहिली, असे कर्तव्यदक्ष चेअरमन यांनी या 5 वर्षात 1 रुपयाचंही न मानधन घेता एवढं कसोटीनं काम केलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी चेअरमन साहेबाचे आभार मानतो. व या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आदरणीय साहेब व सहकार मंत्री साहेब व सर्वमान्य व्यासपीठावरील सर्व मंडळी, मांजरा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. व अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने वार्षिक सभा संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. परत एकदा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं सर्व उपस्थितांचं मनपूर्वक आभार. ज्यांचं जेवण राहिलं आहे त्यांनी भोजन करूनच जावं. आता ही सगळी तुमच्यावर सोपवतोय आणि म्हणून त्याच जिद्दीनं, त्याच तयारीनं आपण सर्वांनी कामाला लागावं एवढं सांगतो. आन होती, जान होती, देशाची शान होती, गगनाला भेदणारी विजेची तान होती, वादळात तेवणारी दिव्याची वात होती, लातूरच्या मातीतली मायेची साथ होती.